आणि आज सगळ्या तपासामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या आणि पक्षाच्या पदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढावली। मात्र हे संकट एवढ्यावरच संपलेलं नाही बरं का, कारण चाकणकर आता एसआयटीच्या रडारवर आल्याची माहिती समोर येते। त्यांनी एसआयटीनं नोटीस पाठवल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। अशोक खरातला गुरु मानणाऱ्या चाकणकर या प्रकरणात आता गुंतणार का, बघूया। रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात। शिवनिका संस्थेचे सर्व सदस्य एसआयटीच्या रडारवर। संस्थेच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार। रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं चौकशीसाठी बोलवण्यात आलंय असं ऐकून बरं वाटलं। रुपाली चाकणकर यांना एसआयटीचं समन्स येणारच होतं, कारण अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर त्या अनेक वर्ष ट्रस्टी म्हणून काम करत आहेत। ढोंगी बाबा अशोक खरातच्या अखोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानं आता आपला मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवलाय। खरातच्या शिवनिका संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले असून रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिवनिका संस्थेच्या सर्व आजीमाजी सदस्यांची चौकशी केली जाईल, त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावरही चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ येऊ शकते। एसआयटीनं शिवनिका संस्थेचे बँक खात्यांचे तपशील, मागील काही वर्षातील व्यवहारांची कागदपत्र ताब्यात घेतली। संस्थेच्या नावाखाली नेमका कोणता पैसा कुठे वळवण्यात आला आणि यामध्ये कोणत्या बड्या व्यक्तींचा सहभाग होता याचा उलगडा होण्याची शक्यता आहे। खरातच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे होत असताना आता या संस्थेच्या चौकशीनं अनेक पांढरपेशी चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान अशोक खरातच्या शिवनिका संस्थेच्या विश्वस्त मंडळात कुणाचा समावेश आहे पाहूयात। अशोक कुमार एकनाथ खरात, कल्पना अशोक कुमार खरात, डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके, रुपाली निलेश चाकणकर, सुभाषराव केशवराव जमे, संस्थेचे सीए ललित प्रकाश गोफणे आणि डॉक्टर नंदकिशोर तुकाराम काटोरे यांचा समावेश आहे। अशोक खरातनं स्थापन केलेल्या शिवनिका संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार झाले। एवढंच नाही तर संस्थेला शासकीय मदतही मिळाली, त्यामुळे संस्थेवर कार्यरत असलेल्या सर्व आजीमाजी सदस्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे। संस्थेच्या निधीचा वापर कुठे झाला याचा शोध एसआयटी कडून घेतला जाईल। दरम्यान रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर विरोधकांनी समाधान व्यक्त केलंय। रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं चौकशीसाठी बोलवण्यात आलंय असं ऐकून बरं वाटलं। त्यात मला असं वाटतंय की कदाचित ज्या महिलांनी तक्रार दिली आहे त्यांच्यापैकी काही महिलांनी असंही सांगितलं असेल की आयोगाकडे आम्ही तक्रार दिली होती पण त्याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणूनच कदाचित त्यांना आज बोलवलं असणार। आणि त्यांचा शिवनिकामधला असलेला जो रोल आहे तो देखील त्यांना त्याची विचारपूस केली जाणार। मला असं वाटतंय की सगळ्या जेवढ्या आयोगाकडे आलेल्या तक्रारी होत्या त्यात जितकी हाय प्रोफाईल केसेस असतील, मग ते सधन कुटुंबातले असो किंवा पॉलिटिकल कनेक्ट असणारे असो, या दोन्ही गोष्टींमध्ये पूर्ण फेर तपास झाला पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रात जेवढे मोठी नावं गेली असतील महिला आयोगापुढे त्याची चौकशी झाली पाहिजे। सिनियर पीआयकडे विचारलं गेलं पाहिजे की ही चौकशी दाबण्यात का आली आणि पूर्ण आता बाहेर आलं पाहिजे असं मला वाटतं। आता त्याची सुरुवात झाली आणि कोणी कायद्याच्या वर नाही हे जर खरं असेल तर या चौकशीतनं काय झालं, काय निष्पन्न झालं हे लोकांपुढे आलं पाहिजे। रुपाली चाकणकर यांना एसआयटीचं समन्स येणारच होतं, कारण अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर त्या अनेक वर्ष ट्रस्टी म्हणून काम करत आहेत। आणि मी त्याच दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांचा राजीनामा झाला। आता त्यांच्या एसआयटीच्या चौकशीचा जो आहे तो मार्ग रिकामा झाला आणि तपासावर कुठला दबाव पण येणार नाही। आणि शिवनिका ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून त्यांनी काय काम केलं आणि त्यांचे आणि खरातचे कशा पद्धतीने संबंध होते किंवा या त्याच्या काही कृत्यामध्ये काही सहभागी आहेत का किंवा इतर चौकशी जी आहे ती चाकणकरांची होईल। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या कारवाईबाबत समाधान व्यक्त केलंय।
सोबतच पुढचा नंबर मंत्री दीपक केसरकर यांचा असणार असा दावाही अंधारेंनी केलाय. अखेर रुपाली चाकणकर यांना एसआयटीनं समन्स बजावलंय. नेक्स्ट केसरकर अशी फेसबुक पोस्ट सुषमा अंधारे यांनी लिहिली आहे. हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे. हा माणूस एका ठिकाणी नाही, एक महत्त्वाची मीटिंग चालू होती जी MIDC मध्येच होती. या मीटिंगमध्ये पण हा माणूस इथे दिसतोय, हा मीटिंगमध्ये दिसतोय. एवढंच नाही, मी जो चाकणकरांचा सगळ्यात आधी पहिला व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये चाकणकर खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हा खरातची पाद्यपूजा चालू असताना खरातच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे तो हाच माणूस आहे. हा माणूस कोण आहे? हा का सारखा दिसतो? हा माणूस चाकणकरचा का सत्कार करतोय? कशासाठी करतोय? चाकणकरांचे फक्त शिवनिका ट्रस्टशी संबंध होते. मग चाकणकर MIDCतल्या स्टाईस असोसिएशनचा प्रमुख, याचं नाव आहे मनकर्ण एकनाथ आवारे. नामकर्ण. मी पुन्हा एकदा ते नाव सांगते. याचं नाव आहे नामकर्ण एकनाथ आवारे. कोण आहे हा नामकर्ण एकनाथ आवारे? जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हा जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे. रुपाली चाकणकर या अशोक खरातला गुरुसमान मानत होत्या. दीपक केसरकर यांचेही खरातसोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. पण श्रद्धेपोटी केलेल्या कृतीनं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं शक्य नाही. मात्र एसआयटी चौकशीमधून बड्या नेत्यांचे खरातसोबत आर्थिक गैरसंबंध असल्याचं उघड झाल्यास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकतो. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.